नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. रोज सकाळी 7 वाजता जे आपण हायलाइट्स बघत असतो करंट अफेअर्सचे, तर मागील 7-8 दिवसाचे जेवढे पण करंट अफेअर्सचे हायलाइट्स आहेत, त्याचं रिव्हिजन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. दर रविवारी आपण काय करत असतो, रिव्हिजन करूयात. ओके, चला. अत्यंत महत्त्वाचं आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरायचं नाही, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील पाहायला भेटेल. ओके, चला. 2 मार्चचे रिव्हिजनचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला क्वेश्चन विचारलं होतं, सेबीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? सेबी, ज्याला आपण सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणतो, पण त्याचे नवीन अध्यक्ष बदललेत. तुहिन कांता पांडे हे नवीन अध्यक्ष बनले. ठीक आहे, मग सेबीचे मुख्यालय ओके कोणत्या ठिकाणी आहे? तर हे आहे नवी दिल्ली, हे आहे मुंबई या ठिकाणी, पर्याय क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी. लक्षात ठेवा, सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. आणि स्पेशल आपलं जीकेचा कोर्स आहे, जर तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्कीच अनुभव स्टडीच्या ॲपवरती जाऊन तुम्ही हा कोर्स 210 रुपयाला घेऊ शकता. आणि 6 महिन्यापर्यंत याची व्हॅलिडिटी राहील, म्हणजे 6 महिन्यापर्यंत तुम्ही कितीही वेळा बघू शकता. ओके, चला. अत्यंत महत्त्वाचा पहिला क्वेश्चन जो तुमच्या समोर आहे. भरपूर प्रश्न आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. पहिला आहे, नुकतेच सीईओ ऑफ द इयर 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर हे व्यक्ती तर समीर कनोडिया. समीर कनोडिया. नुकतेच भारतातील पहिल्या भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? तर ते आहे ग्वाल्हेर, मध्य प्रदेश. दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो, तर हा दिवस कधी असतो? तर हा असतो 27 फेब्रुवारीला. 27 फेब्रुवारी कुसुमाग्रज यांची जयंती असते. नुकतेच 71वी वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष कबड्डी स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर ही सर्व्हिसेसने जिंकली आहे. लक्षात ठेवा, सर्व्हिसेस. नुकतेच महाराष्ट्र ओपन 2025चा पुरुष एकेरीचा विजेता कोण आहे? हा आहे दलीबोर स्वरसेना. दलीबोर स्वरसेना. भारतातील पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर कोणत्या राज्यात स्थापन केले जात आहे? तर हा राज्य आहे सेंद्रिय शेतीवाला राज्य सिक्कीम. नुकतेच सिडनी क्लासिक 2025चा किताब कोणी जिंकलेला आहे? हा व्यक्ती आहे सौरभ घोषाल. आणि स्क्वॅश जो आहे ना, स्क्वॅश खेळ हे खेळतात. नुकतेच कवितेचे गाव म्हणून घोषित केलेले शिरवाडे वणी हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? तर हे आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये. नुकतेच सेबीचे नवीन अध्यक्ष बनले, त्यांचं नाव काय असेल? तर ते येतं तुहिन कांता पांडेय. सेबीचे नवीन अध्यक्ष तुहिन कांता पांडेय. 22 ते 24 फेब्रुवारी 2025 दरम्यान कोणत्या ठिकाणी पुसा कृषी विज्ञान मेळा 2025चे आयोजन करण्यात आलं होतं? तर हे ठिकाण आहे नवी दिल्ली. नुकतेच आलेले लाईफ ऑन मार्स कलेक्टेड स्टोरीज हे पुस्तक कोणाचे आहे? हे पुस्तक आहे नमिता गोखले यांचं. नमिता गोखले. भारताने कोणत्या देशासोबत कोमोडो नावाचे एक नौसैनिक युद्धाभ्यास सुरू केला आहे? कोमोडो आहे भारत व इंडोनेशिया. आणि याच्या व्यतिरिक्त भारत व इंडोनेशिया आणखीन कोणते युद्धाभ्यास करतात का, हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. भारत व इंडोनेशिया युद्धाभ्यास. नुकतेच चीन येथे पार पडलेल्या 9व्या आशियाई हिवाळी खेळामध्ये सर्वाधिक पदके कोणत्या देशाने जिंकलेली आहेत? तर ज्याचं आयोजन करता आहे चीन, आणि चीननं सर्वात जास्त पदके त्यामध्ये जिंकलेली आहेत, 32 गोल्ड. नुकतेच कोणत्या ठिकाणी दुसरे अखिल भारतीय राज्य जलमंत्र्यांचे संमेलन पार पडलेलं आहे? तर हे आहे उदयपूर, जे की राजस्थानमध्ये येतं, ज्याला आपण व्हाईट सिटी ऑफ इंडिया असंही म्हणतो आपण उदयपूरला, आणि सिटी ऑफ लेक्स असंही म्हणतो. पूर्वेकडील वेनिस ऑफ द ईस्ट असंही म्हटलं जातं. नुकतेच सर्वात कमी वेळेत अर्ध मॅरेथॉन जिंकणारे जगातील पहिले रनर किंवा धावक कोण बनले असतील? त्यांचं नाव आहे जॅकब किप्लिमो. जॅकब किप्लिमो. युगांडा या देशाचे आहेत ते. नुकतेच भारतातील पहिल्या ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर धोरणाचा वापर कोणत्या राज्याने केला आहे? हा राज्य आहे मध्य प्रदेश. मत्स्य 6000 या पाणबुडीचे यशस्वी परीक्षण करण्यात आलं, तो कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलं आहे? हे आहे तमिळनाडू राज्यामध्ये, कटुपल्ली या ठिकाणी. भारतातील पहिल्या बायो बँकचे उद्घाटन करण्यात आलं पद्मजा नायडू हिमालयन झुलॉजिकल पार्क येथे. तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. नुकतेच निधन झालेले मायाधर राऊत यांचा संबंध कोणत्या नृत्याशी असेल? हे नृत्य आहे ओडिसाचे होते. भारत व जपान यांच्या दरम्यान धर्मा गार्डियन युद्ध अभ्यासाच्या 6व्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? तर हा देश आहे जपान. दिल्लीचे उपमुख्यमंत्री कोण बनले असतील नुकतेच? त्यांचं नाव परवेश वर्मा उपमुख्यमंत्री, आणि रेखा गुप्ता हे आता मुख्यमंत्री.
महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता कोण असतील? त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट बिरेंद्र सराफ. नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत म्हणून कोणत्या गीताला घोषित करण्यात आले आहे? हे आहे अनादि मी अनंत मी. दरवर्षी जागतिक विचार दिन हा कधी साजरा केला जातो? हा असतो 22 तारखेला, 22 फेब्रुवारी. नुकतेच कोणत्या राज्याने त्या राज्याच्या बाहेरील व्यक्तींना शेतीसाठी जमीन खरेदी करण्यावर प्रतिबंध लावणारे एक विधेयक मंजूर केलेलं आहे? असं विधेयक मंजूर केलं उत्तराखंड राज्यानं आणि उत्तराखंडची राजधानी डेहराडून. नुकतेच मॅग्मा नावाचे एक AI मॉडेल लॉन्च केले. कोणत्या कंपनीनं हे लॉन्च केलेलं आहे मॅग्मा नावाचं? तर ती कंपनी आहे मायक्रोसॉफ्ट. नुकतेच कोणत्या राज्याच्या फॉरेस्ट प्रकल्पाला स्कॉच पुरस्काराने गौरविण्यात आलेलं आहे? तर स्कॉचने गौरवण्यात आलं नागालँड या राज्याला, ज्याची राजधानी येतं कोहिमा. भारत व कोणत्या देशादरम्यान लिथियम खनिजाचा शोध आणि उत्खनन करण्यासंबंधी एक सामंजस्य करार करण्यात आलेला आहे? हा देश आहे दक्षिण अमेरिका खंडामधील अर्जेंटिना, ज्याची राजधानी येतं ब्युनॉस आयर्स. नुकतेच जर्मनीचे नवीन चान्सलर कोण बनले असतील? त्यांचं नाव आहे फ्रेडरिक मर्ज. जर्मनीची राजधानी येतं बर्लिन. नुकतेच आलेल्या टाइम मासिकच्या वर्ल्ड रेप्युटेशन रँकिंग 2025 मध्ये प्रथम क्रमांकावर कोणते विद्यापीठ आहे? तर हे विद्यापीठ आहे हार्वर्ड विद्यापीठ, जे की अमेरिकामध्ये येतं. भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले असतील? त्यांचे नाव आहे ज्ञानेश कुमार. ज्ञानेश कुमार. नुकतेच वन डे मध्ये सर्वात जलद 14,000 धावा पूर्ण करणारे खेळाडू कोण बनले असतील? त्यांचं नाव आहे विराट कोहली. त्यांनी 287 मॅच मध्ये हा जो रेकॉर्ड आहे ते केले आहेत आणि जगातील तिसरे खेळाडू त्यांनी 14,000 धावा वन डे मध्ये पूर्ण केले आहेत. नुकतेच कोणत्या राज्यात चहाचे वारसा नृत्य म्हणून झुमूर नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे? तर हे आहे तो राज्य आहे आसाम. नीती आयोगाचे सध्या CEO कोण असतील? तर त्यांचं नाव आहे BVR सुब्रमण्यम. नीती आयोग 2015 मध्ये आलेलं होतं. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून सर्वोत्कृष्ट सुरक्षा पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले विमानतळ कोणतं असेल? तर त्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ गोवामध्ये येतं, मनोहर पर्रिकर आंतरराष्ट्रीय विमानतळ. नुकतेच ब्रिटनच्या नाईट हुड किताबाने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे? तर हे व्यक्ती आता सुनील भारती मित्तल, एअरटेलचे प्रमुख. 8 मार्च ते 15 मार्च 2025 दरम्यान स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड विंटर गेम्स 2025 आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे? तर टोरिनो या ठिकाणी आहे. टोरिनो येतं इटलीमध्ये. नुकतेच आलेल्या फ्युचर ब्रँड इंडेक्सच्या ग्लोबल रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकावर कोणती कंपनी आहे? तर ही कंपनी आहे सॅमसंग. 2 नंबरला येतं रिलायन्स. 21 ते 22 फेब्रुवारी 2025 दरम्यान 9व्या आशिया आर्थिक डायलॉगचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? तर हे करण्यात आलंय आपल्या पुण्यामध्ये. नायजेरिया या देशातील दहशतवादी संघटना आहे बोको हराम नावाचं. बोको हराम याच्या विरोधात ऑपरेशन हस्कानाईट सुरू केले कोणत्या देशानं? तर हा देश आहे चाड. आणि चाड या देशाची राजधानी कोणती आहे? मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. नुकतेच मलेशिया व भारत यांच्या दरम्यान संरक्षण सहकार्य समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं कोणत्या ठिकाणी? तर हे आयोजन करण्यात आलं होतं मलेशियाची राजधानी क्वालालंपूर या ठिकाणी. महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव म्हणून घोषित करण्यात आलंय तो कोणतं गाव आहे? तर तो गाव आहे पारपार नावाचं, जो की सातारा या जिल्ह्यामध्ये येतो. नुकतेच FBI फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणतो आपण, या अमेरिकेच्या तपास यंत्रणेच्या संचालकपदी कोणत्या मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर हे व्यक्ती आता काश पटेल. FBI काश पटेल. बाफ्टा पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आले आहे? तर हा चित्रपट आहे कॉन्क्लेव्ह नावाचं. कॉन्क्लेव्ह. महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने कितवा राज्य वित्त आयोग स्थापन करण्याला मंजुरी दिलेली आहे? तर हा राहील 6वा वित्त आयोग महाराष्ट्रामध्ये. नुकतेच कोणत्या ठिकाणी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या हस्ते भारतातील पहिल्या ओपन एअर आर्ट वॉल म्युझियमचे उद्घाटन करण्यात आले? तर हे आहे नवी दिल्ली या ठिकाणी. नुकतेच पहिल्या जंगल बेल्स पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
तर हे व्यक्ती तर भावना मेनन. कोणत्या देशाने 8,000 मीटरपेक्षा जास्त उंचीवरील सर्व शिखरे सर करण्यासाठी काही निर्बंध लादलेले आहेत? तर तो देश आहे नेपाळ. टाइम मासिकच्या वुमन ऑफ द इयर 2025 मध्ये एकमेव कोणत्या भारतीय महिलांचा समावेश हा करण्यात आलेला आहे? तर हे व्यक्ती तर पौर्णिमा देवी बर्मन. नुकतेच केंद्र सरकारने देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत व्ही अनंत नागेश्वरन यांचा कार्यकाळ वाढवलं तर किती वर्षांनी वाढवला असेल? तर हे 2 वर्षांनी. नुकतेच ICC एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजामध्ये कोणी प्रथम स्थान पटकावलेलं आहे? तर हे स्थान पटकावले शुभमन गिल यांनी. नुकतेच रोहित शर्मा यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11,000 धावांचा टप्पा पूर्ण केले तर ते कितवे भारतीय खेळाडू असतील? तर ते आहेत 4थे भारतीय खेळाडू. दरवर्षी जागतिक मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो? आज तो 21 फेब्रुवारीला. 21 फेब्रुवारी. नुकतेच आलेल्या अहवालानुसार भारतातील कोणते राज्य हे केळी उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर आहे? तर हा राज्य आहे आंध्र प्रदेश. नुकतेच प्रकाशित करण्यात आलेले ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2025 कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केले जाते? तर ही संस्था आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. कोणत्या राज्याने महिलांसाठी मैया सन्मान योजना लॉन्च केले? तर हा राज्य आहे झारखंड. नुकतेच कोणत्या देशामध्ये कवी तिरुवल्लूर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं? तर हा राज्य आहे फिलिपाईन्स. हा देश आहे फिलिपाईन्स. नुकतेच महिला प्रीमियर लीग WPL म्हणतो आपण, यामध्ये खेळणारे सर्वात तरुण महिला क्रिकेट खेळाडू कोण ठरलेले आहे? तर हे व्यक्ती आता जी कमलिनी, मुंबई इंडियन्स कडून खेळतात त्या. नुकतेच BBC स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलंय? तर हे व्यक्ती मनू भाकर शूटिंग करतात. मनू भाकर हरियाणाचे आहेत. नुकतेच आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धा 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर हे पटकावले तर पंकज अडवाणी. पंकज अडवाणी. नुकतेच आशिया मिश्र टीम बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर हा देश आहे इंडोनेशिया. नुकतेच महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने कितवा राज्य वित्त आयोग स्थापन करण्याची मंजुरी दिली आहे? 6वा वित्त आयोग. दरवर्षी जागतिक सामाजिक न्याय दिन कधी असतो? हा असतो 20 फेब्रुवारीला. 20 फेब्रुवारी. ठेवते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आणि आजचा तुमच्यासाठी खास क्वेश्चन आहे. या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. प्रश्न असा आहे, 5वे वेद म्हणून कोणत्या वेदाला किंवा कशाला ओळखलं जातं? सर्वांना माहिती असतील 4 वेद आहेत आपल्याकडं. 4 वेद आहेत. तर त्याच्यापैकी 5वा वेद म्हणून आता कशाला ओळखलं जातात? महाभारत, रामायण, अष्टांग दर्शन आणि 18 पुराण. नक्कीच उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी होईल. चला, अशाच प्रकारचं प्रत्येक जे आपण आता प्रश्न बघितलो त्या प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण जर तुम्हाला पाहिजे असेल अशा प्रकारचं, तर आपला 49 रुपयाचा कोर्स आहे, जो मंथली डेली करंट अफेअरचा कोर्स, जो तुम्हाला PDF आणि प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण हे दोन्ही पण त्या ठिकाणी तुम्हाला भेटत राहतील. जर तुम्हाला हा कोर्स घ्यायचा असेल तर नक्कीच कोर्स तुम्ही घेऊ शकता आणि आपली जे काही तयारी आहे ती खूप चांगली करू शकता. 49 रुपयाचा कोर्स मंथली राहील आणि PDF वगैरे अवेलेबल करून दिलेला आहे. फक्त काय करायचं तुम्हाला, हे ॲप आहे, ॲप इन्स्टॉल करा. अनुभव स्टडी ज्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये खाली दिलेलं आहे. चेक करा किंवा सरळ सरळ गुगल प्ले स्टोअर जाऊन पण तुम्ही सर्च करू शकता अनुभव स्टडी म्हणून. त्या ठिकाणी तुम्हाला हा कोर्स घ्यायचा आहे आणि GK ची जी काही करंट अफेअर्सची तयारी आहे नक्कीच तुम्हाला त्या कोर्समधून होऊन जाईल. ओके, चला, जरी का अडचण आली तर मला 8788436699 या नंबरवरती मला तुम्ही नक्कीच व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे. फक्त आणि फक्त लक्षात ठेवा, व्हॉट्सअप मेसेज करा जर अडचण आली तर. जाता एकदा लाईक करा व्हिडिओला आणि तुम्ही तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. तुम्ही नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इंस्टाग्राम आहे आपलं, टेलिग्राम आहे, टेलिग्राम चॅनलवरती पण तुम्ही जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला काय करत असतो मी, PDF किंवा स्टडी मटेरियल जेवढं पण आहे ते मी तुम्हाला देत असतो. ओके, चला इथं थांबूयात आपण आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटत अशाच प्रकारच्या कंटेंटमध्ये उद्या सकाळी 7 वाजता. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.